Hello friends, I am Umesh Sirgagi, lecturer at SPM Polytechnic, कुमटे, सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट्स या कोर्सचा लास्ट व्हिडिओ बघितलात तर व्हिडिओमध्ये आपण फ्लो मेजरमेंटबद्दल डिस्कस करत होतो. तर त्या व्हिडिओमध्ये आपण फ्लो मेजरमेंटचे कोणकोणते डिव्हायसेस आहेत त्याबद्दल सविस्तर डिस्कस केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो नेक्स्ट चॅप्टर आहे साऊंड अँड स्पीड मेजरमेंट या चॅप्टरबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर पहिला आहे साऊंड मेजरमेंट. आता साऊंड मेजरमेंट म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे की आता आपण नॉर्मली बघू शकतो की आपल्याला डेली जर तुम्ही लाईफमध्ये बघितलात की डिफरंट आवाज जे असतात ते आपण ऐकतो. म्हणजे आपण बोलताना आवाज येत असतो किंवा आपण मूवी वगैरे बघत असतो, पक्ष्यांचा आवाज. तर हे जे आहे हे साऊंड जे आहे तर या साऊंडला मेजर कसा करायचा किंवा हा साऊंड जो आहे या साऊंडला ॲम्प्लिफिकेशन म्हणजे आता कसं तुम्ही आता सपोज बोलत आहोत नॉर्मल आपण बोलत असतो किंवा आता मी जे बोलत आहे ते इन फॉर्म ऑफ जे मी म्हणजे रेकॉर्ड करत आहे ते रेकॉर्ड करण्यासाठी कोणता तरी एक डिव्हाइस लागणार. म्हणजे माझं साऊंड जे आहे तो रेकॉर्ड करण्यासाठी कोणता तरी डिव्हाइस लागणार. मग तुम्हाला माहीत आहे की आपण फोनवरती वगैरे बोलत असताना आपण काय करतो आपल्या फोनपाशी माईक असतो, एक माईक म्हणतो तर आपण माईकपाशी आपण बोलत असतो. म्हणजे माईक काय करतो आपला जो आवाज आहे तो आवाज तो तो जो आवाज आहे तो साऊंड वेव्ह जे आहेत तो साऊंड वेव्ह इन फॉर्म ऑफ दी इलेक्ट्रिकल सिग्नल कन्वर्ट करतात. म्हणजे तुम्ही जे फोनवरती बोलत असता म्हणजे तुम्ही कुठं बोलता माईकपाशी बोलता ॲक्च्युली. म्हणजे तुमचा आवाज काय करतो माईक जो असतो तो काय करतो तुमचा जो साऊंड वेव्हज असतात तो कन्वर्ट करतो इलेक्ट्रिकल वेव्हजमध्ये. म्हणून मी इथं जे बोलत आहे तो माझ्या माईकपासून म्हणजे माझ्या माईकवरून तो आवाज जो आहे साऊंड वेव्ह जे आहेत ते इलेक्ट्रिकलमध्ये कन्वर्ट होत आहेत आणि इलेक्ट्रिकलच्या वेव्हजमध्ये कन्वर्ट होऊन ते तुम्हाला ऐकू येत असताना तुम्हाला कसं ऐकू येतात तर इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे म्हणजे तुम्हाला जे आवाज ऐकू येत आहे ते इलेक्ट्रिकल एज पुन्हा स्पीकरच्या सहाय्याने. म्हणजे आता तुम्ही जे हेडफोन वगैरे ठेवलेला असाल किंवा स्पीकर वगैरे बघता तर त्यामध्ये काय होतं साऊंड इलेक्ट्रिकल वेव्हज त्याला म्हणजे इलेक्ट्रिकल सिग्नल त्याला इनपुटला येतात आणि आउटपुटला तुम्हाला काय भेटतो साऊंड एनर्जी भेटतो. म्हणजे बेसिकली माईक आणि साऊंडमध्ये डिफरन्स काय आहे तर ते तुम्हाला सांगतो. माईक जे असतो जे तुम्ही आपल्या हेडफोनला वगैरे बघू शकता किंवा जे फोनला वगैरे आपण खालीच्या साईडला जे माईक आणि साऊंड हे दोन्ही पण सेम डिव्हाइस असतात. म्हणजे सेम प्रिन्सिपलवरती काम करतात. पण दोघांचं डिफरन्स जर करायचं असेल तर तुम्हाला तर ते त्याच्या इनपुट आणि आउटपुटवरती डिफरन्शिएट होतात. म्हणजे कसा आता माईक जो आहे माईकचं काम काय हो तर साऊंड एनर्जी जी असते म्हणजे साऊंड सिग्नल असतात. आता मी जे बोलालो ते कुठं बोलालो माईकपाशी किंवा तुम्ही फंक्शनला वगैरे गेला तर माईकपाशी आपण बोलतो. म्हणजे माईक काय करतो तुमचा साऊंड एनर्जी साऊंड सिग्नल जो असतात तो साऊंड सिग्नल कॅप्चर करतात आणि त्याला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करतात. कशा तो इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये. हे झालं माईकचं फंक्शन. मग आता स्पीकर काय करतो आता स्पीकर म्हणजे काय हो जे आपल्या हेडफोनमध्ये आपण कानात जिथं ठेवतो किंवा आपण मूवी वगैरे बघत असताना जो आपल्याला गोल स्पीकर टाईप म्हणजे असं गोल मॅग्नेटिकचा जो पडदा दिसत असतो तर त्याला स्पीकर असं म्हणतात. तर तो काय करतो हा जो इलेक्ट्रिकल सिग्नल्स आलेले आहेत माईकपासून ते इलेक्ट्रिकल सिग्नल त्या स्पीकरपाशी जातात. मग स्पीकर काय करतो तो इलेक्ट्रिकल सिग्नलला पुन्हा साऊंड सिग्नल्समध्ये कन्वर्ट करतात. म्हणून आपल्याला हेडफोनमध्ये म्हणा किंवा जे स्पीकर्स असतात आपण जे म्हणत असतो तर त्यातून आवाज निघतो. म्हणजे आवाज कसं काय निघतो तर त्याला इनपुटला काय येतात तो इलेक्ट्रिकल सिग्नल येतात आणि त्या प्रोपोर्शनली तो आउटपुटला तुम्हाला साऊंड देतो. हे झालं बेसिक डिफरन्स. म्हणजे आता तुम्हाला आय थिंक मला कळालं असेल की माईक म्हणजे काय आणि स्पीकर म्हणजे काय. पुन्हा सांगतो माईक म्हणजे जिथं आपण बोलतो माईकचं फंक्शन काय की आपला साऊंड वेव्ह जे असतात साऊंड वेव्स कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिक सिग्नल हा झाला माईक. आणि स्पीकर म्हणजे काय हो जिथं तुम्हाला आवाज ऐकू येतो. म्हणजे जिथं तुम्हाला आवाज ऐकू येतो इनफॉर्म म्हणजे इलेक्ट्रिकल सिग्नल त्याला इनपुटला येतात इलेक्ट्रिकल सिग्नल आणि साऊंड सिग्नल जे असतात तो आउटपुटला येतो. साऊंड जो असतो तो आउटपुटला तुम्हाला ऐकू येत असतो तर त्याला म्हणायचं स्पीकर लाऊडस्पीकर वगैरे आपण म्हणतो. तर हे दोन्ही जे आहेत या दोघांचाही प्रिन्सिपल जो आहे तो सेम आहे. म्हणजे कन्स्ट्रक्शन प्रिन्सिपल त्यांचा दोघांचा सेम आहे. फक्त इनपुट आणि आउटपुट चेंज होतो. माईकला इनपुट जो असतो तो साऊंड असतो आणि आउटपुट इलेक्ट्रिकल सिग्नल असतात आणि स्पीकरला इनपुट इलेक्ट्रिकल असतो आणि आउटपुट जो असतो तो साऊंड वेव्हज असतात. तर जर तुम्ही बेसिक बघितलात आता आपण माईकबद्दल पहिला आपण माईकबद्दल बघू. तर माईकबद्दल बघितलात तर त्यामध्ये पण नंबर ऑफ टाईपचे माईक्स असतात. जसं की डायनॅमिक माईक म्हणतात किंवा तुमचं कार्बन माईक असेल
तसेच जर तुम्ही कॅपॅसिटर्स माईक्स वगैरे बघितलं असाल, म्हणजे मूवीमध्ये वगैरे तुम्ही म्हणजे तुम्ही बघू शकता की साऊंड रेकॉर्डिंग करत असताना किंवा सॉन्ग वगैरे रेकॉर्ड करत असताना जे माईक बघतात ते मॅक्सिममली कॅपॅसिटर्स टाईपचे असतात. किंवा जर तुम्ही एखाद्या फंक्शनला वगैरे गेलात तर तिथं जे माईक यूज करतात, आता तो या टाईपचा माईक असतो, तर त्याला म्हणतात की म्हणजे ते जे आहे ते डायनॅमिक टाईप असतो. ते मोस्टली डायनॅमिक टाईप असतात किंवा कार्बन माईक देखील असतात. तर नेमकं हे कसं काम करतात ते बघू. तर बेसिकली तुम्ही बघितलात, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ डायनॅमिक, म्हणजे याला डायनॅमिक असे म्हणतात किंवा मूव्हिंग कॉल मायक्रोमीटर असे देखील मायक्रोफोन असे देखील म्हणतात. आता याला मायक्रोफोन जे आहे त्याला मूव्हिंग कॉल कशाला म्हणतात किंवा डायनॅमिक कशाला म्हणतात ते त्याच्या कन्स्ट्रक्शन म्हणजे त्याच्या वर्किंग प्रिन्सिपलवरून तुम्हाला कळेल. इट इज ऑल्सो यूज टू द प्रिन्सिपल ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे हे जे माईक आहे, हा जो माईक आहे, हा माईक मोस्टली म्हणजे डायनॅमिक माईक किंवा तुम्ही मूव्हिंग कॉईल माईक म्हणा, तर हा जो आहे तो मोस्टली म्हणजे तो कशावरती डिपेंडिंग आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतो फ्लो मेजरमेंट करत असताना की मॅग्नेटिक फील्ड जे म्हणजे बाय युझिंग दी मॅग्नेटिक एनर्जी वी कॅन बी मेजर दी फ्लो ऑफ दी वेलॉसिटी ऑफ दी फ्लूड. म्हणजे एका पाईपमधून जर एखादी फ्लूड फ्लो होत असेल तर त्याची वेलॉसिटी आपण काय करू शकतो, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करून, तर तो कंडक्टिंग वेलॉसिटी म्हणजे कंडक्टिंग फ्लूड जर फ्लो होत असेल तर आपल्याला काय भेटतो, मग या कंडक्टिंग फ्लूड्समध्ये आपल्याला EMF जनरेट होतो. का, म्हणजे मॅग्नेटिक फील्डला तो कट करत आहे. मग EMF जेवढा जनरेट होतो त्यावरून आपण याची वेलॉसिटी किती आहे फ्लूडची ते आपण काढत होतो. तर याच फिनोमिनावरती तुमचा जो डायनॅमिक माईक आहे तो देखील काम करतो. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे फिनोमिना आहे त्यावरतीच तुमचा डायनॅमिक माईक काम करतो. तर यामध्ये कसं असतो सांगतो. जर तुम्ही बेसिकली बघायचं झालं की याचं वर्किंग कसं आहे, पहिला कन्स्ट्रक्शन बघू. कन्स्ट्रक्शन कसं असतो सांगतो. मूव्हिंग कॉईल मायक्रोमीटर किंवा मायक्रोफोन किंवा डायनॅमिक मायक्रोफोन. तर यामध्ये जर तुम्ही बघितलात तर यामध्ये नेमकं काय असतं, पहिला एक डायफ्राम असतो. पहिला याच्यावरती एक कवर असतो, प्रोटेक्शन कवर. तुम्ही जर आपले जे ऑर्डिनरी माईक्स वगैरे बघितलात, इथं तुम्हाला इथं केलेलं दिसेल. हा जो आहे ग्रीड मेटल ग्रीड टाईप जाळी तुम्हाला दिसतो. तर ह्याचा पर्पज काय आहे, प्रोटेक्शन आहे, म्हणजे प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो तो फक्त. तर याच्या आतमध्ये कन्स्ट्रक्शन कसं असतो, हे कसं काम करतो माईक. तर याच्या आतमध्ये एक डायफ्राम असतो. डायफ्राम म्हणजे काय, मी तुम्हाला सांगत होतो. डायफ्राम काय असतो, आपण प्रेशर मेजरमेंटमध्ये शिकलो होतो. एक थिन्न प्लेट असतो, त्यावरती प्रेशर एनर्जी जर अप्लाय केलं की तो काय होतो, डिफ्लेक्ट होतो. तो काय होतो, त्या प्रोपोर्शनली जेवढा प्रेशर अप्लाय करतात त्या प्रोपोर्शनली तो डिफ्लेक्ट होतो. तर यामध्ये काय असतो, एक डायफ्राम असतो. हा व्हाईट कलरचा जो आहे तो डायफ्राम आहे. आणि डायफ्राम जो आहे तो एका कॉईल्सला कनेक्ट असतो, एका कॉईल्सला. आता तुम्ही तुम्हाला इथं जे तांब्याचे जे हे दिसत आहेत किंवा गोल्डन कलरचे जे तुम्हाला इथं दिसत आहेत ते काय, तो कॉईल्स आहेत. तर हे डायफ्राम जे आहे ते कॉईल्सला कनेक्टेड असतात. आणि हा जो आहे, हा जो तुम्हाला भाग दिसत आहे, हा मॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणजे परमनंट मॅग्नेट, जे आपले मॅग्नेट असतात ना परमनंट, म्हणजे लोकचुंबक, ते आहेत. मग यामुळे काय होतं, वर्किंग याचं कसं, हे झालं बेसिक कन्स्ट्रक्शन याचा. तर तुम्हाला जर एलिमेंट्स बघितलं तर काय असतात एलिमेंट्स, मी आत्ताच तुम्हाला जस्ट सांगितलं. तर एलिमेंट्स मॅग्नेट असतो, मग त्यानंतर डायफ्राम आहे तुमचा पहिला प्रोटेक्टिव्ह कवर, म्हणजे जे मेटलपासून ग्रीड वगैरे बनले, मेटल ग्रीड जे असतात ते आहे. मग त्यामध्ये इथं जे आहे हे मॅग्नेटिक तुमचा डायफ्राम आहे. आणि डायफ्रामच्या बाजू, म्हणजे डायफ्राम जो आहे तो एका स्प्रिंगला सपोर्ट केलेला असतो, म्हणजे स्प्रिंग थ्रू डायफ्रामला सपोर्ट केलेला असतो. ते झालं. आणि नंतर जर तुम्ही बघितलात, इथं तुम्हाला दिसून येईल, एकच मिनिट, हे जे आहे हा जो पार्ट आहे हा काय हो, मॅग्नेट आहे, परमनंट मॅग्नेट, एन आणि एस. इथं तुम्हाला दिसून येईल, इथं एन आहे, इथं एस आहे. मग काय होतो, दोन डिफरंट पोलचे जर मॅग्नेट असतील, तर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण डिटेलमध्ये सांगितलं, जर दोन डिफरंट पोलचे मॅग्नेट असतील तर त्यामध्ये काय होतं, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, मॅग्नेटिक फोर्स क्रिएट होतात किंवा मॅग्नेटिक अट्रॅक्शन क्रिएट होतो. मग त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतो, या भागात मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतो. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कसं असतो, N to S, म्हणजे नॉर्थ पोल टू साऊथ पोल अशी डायरेक्शन मॅग्नेटिक फील्डची असते. आता इथं नॉर्थ पोल इथं आहे आणि इथं नॉर्थ पोल इथं आहे, साऊथ पोल इथं आहे. मग या डायरेक्शननी, म्हणजे राईट टू लेफ्ट टू राईट असं मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतो. आणि इथं देखील तुम्ही बघू शकता, तर राईट टू लेफ्ट या डायरेक्शननी इथं मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतो. आता यामध्ये काय हो, यामध्ये कॉईल्स ठेवलेले असतात. इथं तुम्हाला दिसत असेल मे बी, हा जो पार्ट आहे, हा जो तुम्हाला सेमी सर्कल्स दिसत आहेत ते कॉईल आहेत, मेटल कॉईल. मग हा जो कॉईल आहे, हा कॉईल कोणाला कनेक्ट असतो, तुमच्या डायफ्रामला कनेक्ट असतो. मग आता ॲक्च्युली वर्किंग कसं होतं हे सांगतो. तर जेव्हा तुम्ही आता बेसिकली
जेव्हा तुम्हाला माहीत आहे की फॅरेडेज लॉ काय सांगितलेला आहे. फॅरेडेज लॉ तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जर तुम्ही एखाद्या फॅरेडेज लॉ जर तुम्ही बघितलात की असं आपला जो 10वीला वगैरे तुम्ही शिकलेला असाल की तुमचा हात जर असेल एक अंगुठा आणि एक तुमचा बोट, म्हणजे एकमेकांना जर तुम्ही सगळे तिन्ही बोट जर पॅरलल ठेवलात तर जर तुम्ही इलेक्ट्रिक करंट जर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड जे आहे तो या डायरेक्शनने दिलात मग आणि जर तुम्ही इलेक्ट्रिक करंट जो आहे तो या डायरेक्शनने दिला तर तुम्हाला मेकॅनिकल आउटपुट जो आहे तो अंगुठाच्या डायरेक्शनने भेटेल. हे तुम्ही फॅरेडेज लॉमध्ये शिकलेलं आहे, 10वीला वगैरे तुम्हाला होतं. तर यामध्ये कसं असतो, तर मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये कोण आहे, तो कॉइल्स आहेत. तो कॉइल्स आहेत आणि जर मी जर कॉइल्सला मूव्ह केलो किंवा मी जर कॉइल्सला त्यातून हलवलो म्हणजे त्याला व्हायब्रेट केलो तर काय होतो, हा मॅग्नेटिक फील्डला कॉइल्स जे आहेत ते कट करायला चालू होतात, ते कट करतात. मग मॅग्नेटिक फील्डमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे लास्ट व्हिडिओमध्ये पण, जेव्हा तुम्ही एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर एखादी कंडक्टर जर पास करत असाल, आता सपोज मॅग्नेटिक फील्ड आहे तर त्यातून एक जर कंडक्टर तुम्ही पास करत असाल तर काय होतं, त्या कंडक्टरमध्ये EMF जनरेट होतो. त्या कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिकल सिग्नल्स म्हणा किंवा EMF जनरेट होतो. मग ते जे EMF जनरेट आहे, आता मग इथं तुम्हाला इथं इझिली कळून येईल, इथं मॅग्नेटिक फील्ड आहे आणि जेव्हा तुम्ही डायफ्रामला मूव्ह करता त्यावेळी काय होतं, तुमचा कॉईल देखील डायफ्रामला जॉईंट आहे किंवा कनेक्टेड आहे. मग त्यावेळी तुमचा कॉईल देखील काय होतो, व्हायब्रेट व्हायला चालू होतो. मग कॉईल एकदा व्हायब्रेट झाला तर कॉईलमध्ये काय होतो, कॉईलमध्ये EMF जनरेट होतात, कॉईलमध्ये इलेक्ट्रिकल सिग्नल्स किंवा EMF जनरेट होतात. मग हे जे EMF जनरेट झालेला आहे तो प्रोपोर्शनल असतो या व्हायब्रेशनच्या, म्हणजे जेवढा तुम्ही डायफ्रामला व्हायब्रेट करता तेवढा तुमचा कॉईल व्हायब्रेट होतो आणि जेवढा तुमचा कॉईल व्हायब्रेट होतो तेवढा तुम्हाला EMF जनरेशन आहे तो तुम्हाला भेटत असतो. मग आता हा जो EMF जनरेशन आहे तो इन फॉर्म ऑफ द इलेक्ट्रिकल सिग्नल आहे. म्हणजे तुम्ही याला तुम्ही याला जर देताना जेव्हा तुम्ही याला व्हायब्रेशन एनर्जी दिलात तर तुम्हाला काय भेटलं, इलेक्ट्रिक एनर्जी भेटलं. हे ह्याचा बेसिक प्रिन्सिपल आहे. पण आता तुम्ही याला व्हायब्रेट कसं करणार, हा जो डायफ्राम आहे तर याला व्हायब्रेट कसं करणार, तर जेव्हा आपण बोलत असतो तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपला जो साऊंड आहे तो इन फॉर्म ऑफ दी वेव्ज ते ट्रान्सफर होत असतात. तुम्ही 6वी 7वीला जेव्हा तुम्ही ध्वनी हा चॅप्टर शिकत होता त्यावेळी तुम्हाला काही छोटे छोटे प्रयोग घेतले असतील किंवा एक भांडा घ्या, त्यावरती एक प्लॅस्टिकचा झाकण वगैरे घ्या किंवा जे तुमचे कॅरीबॅग वगैरे असतात ते त्याला माउंट करा आणि त्यावरती तुम्ही जिरे किंवा मोगे टाका आणि जर तुम्ही भांड्याला जर म्हणजे एखाद्या धातूने जर तुम्ही त्याला मारलात की काय होतं, भांड्यामध्ये आवाज क्रिएट होतो. म्हणजे आवाज जे क्रिएट होतो किंवा भांड्याचा जो आवाज येतो, मग त्या आवाजामुळे काय होता, तो तुमचा जे वरची तुम्ही जे जिरे किंवा मोगे टाकलेले आहेत ते काय होतात, ते उडायला चालू होतात. म्हणजे ते जंप करत असतात, जंप करून तिकडे इकडे उडत असतात. म्हणजे तुम्हाला कळून येईल की जेव्हा तुम्ही साऊंड एनर्जी क्रिएट करता तर ते इन फॉर्म ऑफ दी वेव्ज किंवा ते कंपन जो असतो, कंपन क्रिएट होत असतो. तर तशा पद्धतीने जेव्हा तुम्ही बोलता किंवा एका माईकसमोर तुम्ही बोलता त्यावेळी काय होता, तो तुमचे साऊंड प्रेशर जो असतो, साऊंडमधला जो प्रेशर असतो किंवा साऊंडचे जे वेव्ज असतात ते वेव्ज या कॉइल्सला डिफ्लेक्ट होतात, या कॉइल्सवरती पडतात, या डायफ्रामवरती पडतो. मग त्यामुळं काय होतं, तर हा डायफ्राम जो आहे, मग तुमचं साऊंड वेव्समुळे तुमचा डायफ्राम काय होतो, तुमचा डायफ्राम जो आहे तो डिफ्लेक्ट होतो. म्हणजे तुमचा डायफ्राम जो आहे तो व्हायब्रेट होतो. मग तुमचा डायफ्राम व्हायब्रेट झाल्यामुळे तुमचे कॉइल्स जे असतात डायफ्रामला कनेक्ट केलेले ते कॉइल्स व्हायब्रेट होतात. त्या प्रोपोर्शनली जेवढा तुमचा साऊंड वेव्स तुम्ही क्रिएट करता त्या प्रोपोर्शनल तुमचा डायफ्राम व्हायब्रेट होतो आणि त्या डायफ्राम व्हायब्रेटमुळे तुमचा कॉईल देखील व्हायब्रेट होतो आणि त्यामुळं कॉईल जे आहे तो तुमचा जो मॅग्नेटिक फील्ड आहे, परमनंट मॅग्नेटिक फील्ड केलेलं, ते कट करायला चालू होतो आणि त्या कॉइल्समध्ये EMF जनरेट होतो, म्हणजे इलेक्ट्रिकल सिग्नल्स जनरेट होतात. मग अशा पद्धतीनं म्हणजे तुम्ही ते काय केलं, साऊंड एनर्जी जी आहे किंवा साऊंड प्रेशर जे आहे, इट्स कन्वर्टेड इन फॉर्म ऑफ दी इलेक्ट्रिकल सिग्नल. साऊंड सिग्नल इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल सिग्नल. म्हणजे आज जायला माईकचा फंक्शन, म्हणजे माईक काय करतो, तुमचा जो साऊंड एनर्जी आहे तो इन फॉर्म ऑफ दी इलेक्ट्रिकल सिग्नल्स कन्वर्ट करतो. म्हणजे प्रोपोर्शनली जसं तुम्ही साऊंड प्रेशर त्याला द्याल त्या प्रोपोर्शनलीच तो इलेक्ट्रिकल सिग्नल जनरेट करत असतो. म्हणून माईक जो आहे किंवा मायक्रोफोन जो आहे त्याला आपण ट्रान्सड्यूसर देखील म्हणतो. ट्रान्सड्यूसरचं मी सांगितलं, ट्रान्सड्यूसरचं डेफिनेशन काय हो, इट्स कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे इथं काय झालेलं आहे हो,
तुमचं साऊंड एनर्जी कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, साऊंड एनर्जी कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणून याला मायक्रोफोन याला ट्रान्सड्यूसर देखील असे म्हणतात, विच कन्वर्ट्स दी इलेक्ट्रिकल साऊंड सिग्नल इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल इज नोन ॲज दी मायक्रोफोन. आता तुम्हाला एक कळालं असेल की डायनॅमिक मायक्रोफोन त्याला कशाला म्हणतात, की कारण तुमचा जो डायफ्राम आहे तो यामध्ये व्हायब्रेट होत असतो, यामध्ये व्हायब्रेट होत असतो, आणि तुमचा कॉईल जो आहे तो देखील म्हणजे व्हायब्रेट होत असतो ड्यू टू दी म्हणजे जेव्हा तुमचा डायफ्राम जो आहे तो व्हायब्रेट होतो त्यावेळी तुमचा कॉईल जो आहे तो देखील व्हायब्रेट होतो, म्हणून याला डायनॅमिक टाईप मायक्रोफोन असे म्हणतात. इथं तुम्हाला इथं इझी दिसेल, इथं आहे हे डायफ्राम आणि आहे मॅग्नेटिक फील्ड आणि आतमध्ये कॉइल्स आहेत. जेव्हा तुमचा डायफ्रामवरती प्रेशर अप्लाय करता इन फॉर्म ऑफ दी साऊंड इन फॉर्म ऑफ दी साऊंड वेव्ह जेव्हा या डायफ्रामवरती पडतात त्यावेळी डायफ्राम काय करतो, डिफ्लेक्ट होतो. डायफ्राम डिफ्लेक्ट झाला की तुमचा कॉईल जे आहेत ते कॉईल व्हायब्रेट होतात. कॉईल व्हायब्रेट झाले की ते मॅग्नेटिक फील्ड्स कट करतात आणि त्याला इलेक्ट्रिक इन फॉर्म ऑफ EMF जनरेट होतो त्या कॉईलमध्ये, आणि EMF म्हणजे इलेक्ट्रिकल सिग्नल जनरेट होतो, साऊंड सिग्नल कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल. आता ते जे इलेक्ट्रिकल सिग्नल्स आहेत ते ॲम्प्लिफाय, इथं तुम्ही असं बॉक्स वगैरे बघू शकता कुठल्याही फंक्शनमध्ये, तर हे काय करतात, हे जे साऊंड सिग्नल आहेत याला ॲम्प्लिफाय करतात, म्हणजे याची फ्रिक्वेन्सी म्हणा, याची फ्रिक्वेन्सी वाढवतात, किंवा याचा जो ॲम्प्लिट्यूड असतो तो वाढवतात, याचा ॲम्प्लिट्यूड वाढवतात. तुम्ही तर बघू शकता छोटा सिग्नल आहे म्हणजे याची ॲम्प्लिट्यूड कमी आहे, याची ॲम्प्लिट्यूड जास्त आहे. म्हणजे ॲम्प्लिफाय काय करतो, तुमचा जो स्मॉल सिग्नल असतात जे तुम्ही साऊंड एनर्जीमुळे क्रिएट झालेले असतात त्याला ॲम्प्लिफाय करतात, मोठ्यामध्ये करतात, आणि ते कोणाला देतात, तो तुमच्या लाऊडस्पीकरला. लाऊडस्पीकर काय करतो, लाऊडस्पीकर सेम याचे अपोजिट फंक्शन आहे. म्हणजे याला जर तुम्ही इनपुट जर तुम्ही याला इलेक्ट्रिकल सिग्नल दिलात तर आउटपुट तुम्हाला काय भेटेल, साऊंड सिग्नल भेटेल. म्हणजे या लाऊडस्पीकरमधून तुम्हाला आवाज यायला चालू होतो. जेव्हा तुम्ही माईकमधून बोलता तेव्हा माईकमध्ये काय होतं, साऊंड एनर्जी कन्वर्ट होतो इलेक्ट्रिकल सिग्नल. मग इलेक्ट्रिकल सिग्नलला मॅग्निफाय कोण करतात किंवा ॲम्प्लिफाय कोण करतात, ॲम्प्लिफाय करतो. तुमचा ॲम्प्लिफायर जो असतो तो त्याला ॲम्प्लिफाय करतो, आणि इलेक्ट्रिकल सिग्नल जे आहे ते पुन्हा कन्वर्टेड इंटू साऊंड सिग्नल कोणामुळे होतो, लाऊडस्पीकरमुळे होतो. हे झाला ओव्हरऑल याचा वर्किंग प्रिन्सिपल. जर तुम्ही तो तुमचा जो इलेक्ट्रिकल सिग्नल आहे किंवा EMF जो आहे तो कोणावरती डिपेंडिंग असतो, तर तुमचा जो EMF आहे तो बी इज नथिंग बट दी फ्लक्स डेन्सिटी, म्हणजे तुमचं मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, म्हणजे तुमचे जे N आणि S असतो त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जनरेट झालेला असतो किंवा मॅग्नेटिक फोर्स असतात, अट्रॅक्शन. तर याची जी डेन्सिटी आहे मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी यावरती डिपेंडिंग असतो EMF. आणि नेक्स्ट आहे इंटू एल इज नथिंग बट दी लेंथ ऑफ दी कॉईलचा जो तुमचा लेंथ आहे त्यावरती डिपेंडिंग असतो, आणि मल्टिप्लाय विथ दी व्ही इज नथिंग बट दी वेलॉसिटी ऑफ दी डायफ्राम जो आहे तो किती वेलॉसिटीने डिफ्लेक्ट होत आहे त्यावरती तुमचा इलेक्ट्रिकल सिग्नल्स डिपेंड्स असतात. तर तुम्ही तर बघू शकता बी जे आहे मॅग्नेटिक फ्लक्स. आता मॅग्नेटिक फ्लक्स जर मी जे म्हणलेलं आहे N आणि S यामधला, तर तुम्ही कंटिन्युअस तो मॅग्नेट तर चेंज करणार नाही आहे. मग मॅग्नेट जे आहे तो माईकमध्ये तो मॅग्नेट जर बघितलं तुम्ही कंटिन्यू चेंज करत नाही, म्हणजे मॅग्नेट जो आहे तो कॉन्स्टंट आहे, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते कॉन्स्टंट आहे, म्हणजे बी जे आहे तो कॉन्स्टंट आहे. मग यायला एल इज नथिंग बट दी लेंथ ऑफ दी कॉईल जे असतात, जे तुम्ही आता माईकमध्ये जे कॉईल्स आहेत त्याची देखील लेंथ तुम्ही चेंज करत नाही आहे, म्हणजे लेंथ एलवरती देखील तुमचं इलेक्ट्रिकल सिग्नल आता सध्याला एल देखील कॉन्स्टंट आहे. मग यायला कोण व्ही इज नथिंग बट दी वेलॉसिटी ऑफ दी डायफ्राम. आता डायफ्रामची जे वेलॉसिटी आहे त्यावरती तुमचे इलेक्ट्रिकल सिग्नल्स किंवा EMF जे असतात ते डिपेंड्स असतात. म्हणजे कसा की आता तुम्ही इथे बघू शकता नॉर्मली जेव्हा तुम्ही माईकपाशी जोरात बोलता तेव्हा तुम्हाला आवाज देखील जोरात येत असतो, म्हणजे तुम्हाला स्पीकरमधून आवाज देखील जोरात येत असतो. तर त्याचं कारणच कशाला आहे की जेव्हा तुम्ही जोरात बोलता माईकमध्ये त्यावेळी काय होतो, तुमचा जो प्रेशर आहे साऊंड प्रेशर तो जास्त पडतो तुमच्या डायफ्रामवरती. मग जास्त प्रेशर अप्लाय झाल्यामुळे डायफ्राम काय करतो, हाय वेलॉसिटीने डिफ्लेक्ट होतो. हाय प्रेशर अप्लाय केला तुम्ही साऊंड प्रेशर, त्यामुळे तो हाय वेलॉसिटीने डिफ्लेक्ट होतो. आता त्याची डायफ्रामची वेलॉसिटी वाढल्यामुळे काय होतो, तुमचा जो कॉइल्स आहे कॉइल्सची वेलॉसिटी वाढते, म्हणजे कॉइल जी व्हायब्रेट होते त्याची वेलॉसिटी वाढते. आता कॉइलची वेलॉसिटी किंवा डायफ्रामची वेलॉसिटी वाढली की तुमचं ॲटोमॅटिकली काय वाढेल, EMF जे आहे किंवा इलेक्ट्रिकल सिग्नल आहे तो वाढेल. म्हणून तुमचा जो स्पीकर असतो लाऊडस्पीकर त्यामधून आवाज जो आहे की आपण जर जोरात बोललो की जास्त आवाज ऐकू येत असतो आपल्याला, आणि जर आपण कमी बोललो म्हणजे हळू बोललो की हळू आवाज ऐकू येत असतो. तर हे कशामुळं, तर वेलॉसिटी ऑफ दी डायफ्राम. जोरात बोललो की आपलं काय होतं, मायक्रोवेव्हचा जो डायफ्राम आहे तो जास्त वेलॉसिटीने डिफ्लेक्ट होतो आणि तुमचा सिग्नल जो आहे इलेक्ट्रिकल सिग्नल तो जास्त भेटत असतो. अशा पद्धतीनं तुमचा जो मायक्रोफोन असतो किंवा मायक्रोफोन जो असतो डायनॅमिक मायक्रोफोन किंवा तुमचा जो डायनॅमिक मायक्रोफोन असेल किंवा मूव्हिंग कॉईल मायक्रोफोन आहे तो काम करत असतो.
तर जर तुम्ही त्याचे ॲडव्हान्टेजेस बघितलात तर वेगळी रबस्ट अँड रिलायबल, म्हणजे जर तुम्ही कन्स्ट्रक्शन वगैरे बघू शकता, तुम्ही जे स्पीकर जे तुम्ही यूज करत असता सॉरी जे तुम्ही माईक वगैरे यूज करता ते जे आहे ते रबस्ट इन कन्स्ट्रक्शन असतात आणि एवी इन वेट ड्यू टू द मॅग्नेट, त्याच्या आतमध्ये मॅग्नेट असल्यामुळे त्याचा जो वजन आहे तो जास्त असतो. डज नॉट नीड एनी एक्सटर्नल बायस, त्याला एक्सटर्नल बायसची गरज नसते. कॅन बी स्पोकन फ्रॉम दी 25 सेंटीमीटर, म्हणजे 25 सेंटीमीटरचा डिस्टन्सवरून देखील तुम्ही बोलू शकता. तुम्ही सहसा तुम्ही माईकवरती जेव्हा बोलत असता तर तुम्ही अनुभवलेला असाल की 30 सेंटीमीटर 20 सेंटीमीटरच्या डिस्टन्सवरून देखील तुमचा आवाज जो आहे तो जात असतो. आणि कॉस्ट जर बघितला तर कॉस्ट जे आहे तो लो कॉस्ट आहे, एकदम लो कॉस्टमध्ये तुम्हाला माईक जे आहेत ते अवेलेबल होत असतात. तर हे झालं ओव्हरऑल डायनॅमिक माईकबद्दल. आणि बोईंग कॉल लाऊडस्पीकर, जर लाऊडस्पीकर जे आहे तुमचा, तुम्ही आता लाऊडस्पीकर जे तुम्ही बघत असता तर तो काम कसा करतो ॲक्च्युली आपल्याला सिलेबसला नाही आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की याचा फंक्शन कसा आहे. तर हा देखील लाऊडस्पीकर देखील जो असतो, लाऊडस्पीकर म्हणजे तुम्ही ज्याच्याने आवाज ऐकता त्याला म्हणतात लाऊडस्पीकर किंवा स्पीकर. तर तो कशावरती काम करतो, आत्ता जे आपण माईक जे बघितला तर त्याच प्रिन्सिपलवरती लाऊडस्पीकर काम करतो, पण हे जो आहे तो उलटा काम करतो. म्हणजे कसा, तर याच्यात तुम्ही बघू शकता, तुम्ही लाऊडस्पीकर जेव्हा बघता तर त्यावेळी तुम्हाला काय दिसेल, मागं एक तुम्हाला मॅग्नेट दिसत असतो, लोकचुंबक तुम्हाला दिसत असतो. त्यामध्ये एक भागिक डायमीटरचा ताग असतात, त्यामध्ये गुंडाळलेले भागिक डायमीटरचे ताग तुम्हाला दिसत असतात. तुम्ही जेव्हा ओपन करता माईक त्यावेळी तुम्हाला साऊंड जेव्हा तुम्ही ओपन करता लाऊडस्पीकर वगैरे त्यावेळी तुम्हाला दिसले असतील. मग ते जे साऊंड्स असतात त्यानंतर तुम्ही जो तुमचा एकदम फ्रंटचा भाग आहे तो तिथे एक पडदा दिसतो तुम्हाला, म्हणजे जे पातळ काळ्या रंगाचा कापडी किंवा तुम्ही पेपरसारखा तुम्हाला पडदा दिसत असतो. तर ते काय करत असतो, जेव्हा त्यातून आवाज येत असतो तो व्हायब्रेट होत असतो, म्हणजे तो लगेच सेन्सिटिव्ह असतो, तो व्हायब्रेट होत असतो. तर एक काम कसं करतो, तर ॲक्च्युली काय होता तो, जेव्हा तुम्ही आता जेव्हा तुम्ही तुमचा जो कॉईल आहे, हा कॉईल कुठं असतो, तुमच्या मॅग्नेटमध्ये असतो, मॅग्नेटमध्ये ठेवलेला असतो. मग त्या आणि मॅग्नेटमध्ये ठेवलेला असतो आणि कॉईल जो आहे तो तुमच्या डायफ्रामला कनेक्ट केलेला असतो, तुमच्या डायफ्रामला कनेक्ट केलेला असतो. मग जेव्हा तुम्ही आता तुमचा जो तुम्ही जे माईक आहे, माईकमध्ये तुम्ही काय केलं, तो साऊंड एनर्जी दिलात माईकला. माईकमध्ये काय झालं, साऊंड एनर्जी कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिक सिग्नल, म्हणजे तुमचं माईक जे काय केलं हो, या साऊंड एनर्जी जी होती त्याला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट केलं. आता या इलेक्ट्रिकल सिग्नलला मॅग्निफाय केलं आहे किंवा ॲम्प्लिफाय कोण केलं, तुमचा जो तुमचा जो ॲम्प्लिफायर असतो तो काय करतो, त्याची जे ॲम्प्लिफिकेशन आहे तो जास्त करतो. मग ते जे ॲम्प्लिफिकेशन झालेले सिग्नल्स आहेत ते सिग्नल्स आपण कोणाला देतो, इलेक्ट्रिकल सिग्नल्स आहेत ते इलेक्ट्रिकल सिग्नल्स आहेत, ते इलेक्ट्रिकल सिग्नल आपण कॉईलला देतो, लाऊडस्पीकरच्या कॉईलला देतो. म्हणजे तुम्हाला दिसून येईल लाऊडस्पीकरमधून 2 वायर वगैरे बाहेर पडलेले असतात, म्हणजे ते कोणाला कनेक्ट असतात, तो तुमच्या कॉईलला कनेक्ट असतात. मग आता तुम्ही जेव्हा कॉईलला इलेक्ट्रिकल सिग्नल देता त्यावेळी काय होतो, कॉईलमध्ये EMF जनरेट होतो. पण कॉईलमधला जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिकल सिग्नल देता त्यावेळी काय होतो, त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतो, त्याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतो, कॉईलच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतो. तुम्ही जे थंबगोल वगैरे बघितलं असेल तर जेव्हा तुम्ही थंबचं डायरेक्शन जर तुमच्या कंडक्टरची डायरेक्शन असेल तर अराउंड जे बोट असतात वॉन्ड केलेले ते तुमचे इलेक्ट्रिक फील्ड जनरेट केलेले असतात. तुम्ही 10वीला वगैरे शिकला असेल याबद्दल. तर याच्या अराउंड काय होतो, मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतो. पण हा जो आहे, हा कॉईल जो आहे तो कोणामध्ये ठेवलेला आहे, ऑलरेडी मॅग्नेट आहे, परमनंट मॅग्नेटमध्ये तुम्ही ते कॉईल ठेवलेला आहे. मग यामुळे काय होतं, मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाल्यामुळं अपोजिशन मॅग्नेशन क्रिएट होत असतो आणि तुमचा कॉईल जो आहे तो ऑक्सिलेट व्हायला चालू होतो किंवा व्हायब्रेट व्हायला चालू होतो. म्हणजे इथं तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी इनपुट दिलात, तुम्हाला मेकॅनिकल एनर्जी भेटतो. जसं की आता तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगित होतो, तुमचा जो जनरेटर असतो तो कसं काम करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी आपण इनपुटला देतो. तर जनरेटर जर तुम्ही बघितलं, जर तुम्ही मोटार वगैरे बघितला तर त्यामध्ये कसं असतो, इलेक्ट्रिकल एनर्जी तुम्ही मोटारला देता तर मोटार काय करतो, तो मेकॅनिकल एनर्जी म्हणजे तो रोटेट व्हायला चालू होतो. तर तशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी कॉईलला देता त्यावेळी काय होतो, कॉईल जे आहे तो ऑक्सिलेट व्हायला चालू होतो, तो व्हायब्रेट व्हायला चालू होतो, तो जो आहे तो व्हायब्रेट व्हायला चालू होतो. मग आता हा व्हायब्रेट जो होता आहे, या कोणाला कनेक्ट केलेला कॉईल तुमच्या डायफ्रामला कनेक्ट केलेला आहे, कनेक्ट केलेला आहे. मग याचा जो हे जो व्हायब्रेट होत आहे, हे व्हायब्रेशनमुळे तुमचा डायफ्राम जो आहे तो देखील व्हायब्रेट होतो. आता डायफ्राम जर व्हायब्रेट झाला तर काय क्रिएट होत असतो, डायफ्राम व्हायब्रेट झाला की साऊंड एनर्जी क्रिएट होत असतो, तर साऊंड वेव्स क्रिएट होत असतात डायफ्राम जर व्हायब्रेट झाला तर. म्हणजे तुम्ही ज्या प्रोपोर्शनली इलेक्ट्रिकल सिग्नल या कॉईलला देता त्या प्रोपोर्शनली हा व्हायब्रेट होतो आणि त्या प्रोपोर्शनली तुमचे डायफ्राम व्हायब्रेट होतो आणि त्या प्रोपोर्शनलीच तुमचा साऊंड क्रिएट होत असतो.
म्हणजे या अशा पद्धतीनं तुमचा लाऊडस्पीकर जो आहे तो काम करतो. आणि माईक जर बघितलात, माईकमध्ये काय केलं हो तुम्ही, साऊंड एनर्जी इनपुट दिलात आणि तुम्हाला काय भेटला हो, इलेक्ट्रिक एनर्जी आउटपुट भेटला. म्हणजे तुम्ही मेकॅनिकल एनर्जी इनपुट दिलात. साऊंड एनर्जी म्हणजेच काय हो, तुम्ही डायफ्रामला मूव्ह केलात, डायफ्रामला तुम्ही व्हायब्रेट केलात, म्हणजे मेकॅनिकल एनर्जी दिलात. तुम्हाला आउटपुट काय भेटलं, इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे आज झालं तुमचं जनरेटर टाईप. जनरेटरमध्ये पण सेम असंच होता, तुम्ही त्याला मेकॅनिकल एनर्जी तुम्ही इनपुट देत होता, आउटपुट तुम्हाला इलेक्ट्रिकल एनर्जी भेटत होतो. सेम म्हणजे मॅग्नेटिक फील्ड होतीच, तो देखील काम करत होता. आणि लाऊडस्पीकर कसं होतो, मोठा म्हणजे जर तुम्ही त्याला इलेक्ट्रिकल एनर्जी इनपुट दिलात तर तो मेकॅनिकल एनर्जी म्हणजे व्हायब्रेट होतो, तो व्हायब्रेट होतो, म्हणजे तुमचा डायफ्राम जो आहे तो व्हायब्रेट करतो. मग त्यामुळं तुम्हाला साऊंड वेव्ह जे असतात ते क्रिएट होत असतात. अशा पद्धतीनं तुम्ही जर बघितलात की तुमचा माईक जो आहे तो कसा काम करतो, आणि माईक म्हणजे नथिंग बट मायक्रोफोन आणि तुमचा जो लाऊडस्पीकर तो कसा काम करतो, मी थोडक्यात तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे. तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया डायनॅमिक मायक्रोफोनबद्दल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे आपल्याला उरलेले मायक्रोफोन आहेत, जसं की कार्बन मायक्रोफोन, त्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघूया. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.